नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा जुन्या मराठी बालभारतीच्या सुंदर आठवणींमध्ये रमणार आहोत. आजचा आपला पाठ आहे एक रविवार असा आला. आईला रोज कामातून सुट्टी नसती, पण एका रविवारी मुलांनी ठरवलं की आज आपण आईला कामात मदत करायची. पण मुलांच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे आईच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहण्यासारखा होता. चला तर पाठ सुरू करूया. एक रविवार असा आला. आईला कधी सुट्टी नसते, एकसारखी ती कामात असते. दिवाळीची सुट्टी नाही, नाताळची सुट्टी नाही, पण एक रविवार असा आला. आम्ही मुलांनी विचार केला, ताई झाली आई. तिने उठायची केली घाई. सगळे आम्ही लवकर उठलो. सकाळपासून कामाला लागलो. घरातली सफाई ताईने केली. अंगण आम्ही साफ केले. सडा रांगोळी ताईने केली. कामाला अशी सुरुवात झाली. दादा बाजारात गेला, भाजी घेऊन आला. ताईने मग भाजी निवडली. दादाने ती धुवून घेतली. कुणी डाळ तांदूळ काढले, कुणी पीठ मळून दिले. कामाची अशी वाटणी केली. आईच्या थाटात ताई पोळ्या लाटू लागली. काय झाले कळले नाही. तव्यावर थोडे बोट भाजले. त्यावर आम्ही फुंकर घातली. बोट लगेच बरे झाले. सगळे हात कामाला लागले. बघता बघता स्वयंपाक झाला. पाने वाढायला सुरुवात झाली. मग बाबांना बोलावले. ते पाटावर येऊन बसले. मग सगळे गेलो आईकडे. तिने आम्हाला जवळ घेतले. काही न बोलता कुरवाळले. मग आई उठली, येऊन पंक्तीला बसली. ताई मात्र बावरली. कानात आमच्या कुजबुजली. भाजी होती कच्ची, पोळी होती करपली, भाताची तर खीरच झाली. तरी सगळी आनंदाने जेवली. एक दिवस आईला सुट्टी मिळाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे एका रविवारी मुलांनी आईच्या कामात हातभार लावला आणि आईला थोडीशी विश्रांती मिळाली. या गोष्टीतून आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकायला मिळते. घरातील काम ही फक्त आईची जबाबदारी नसते, आपणही तिला मदत केली पाहिजे. तुम्हाला हा जुना बालभारतीचा पाठ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच जुन्या बालभारतीच्या आठवणींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका सुंदर पाठासोबत. धन्यवाद.